राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री पदाबाबतच्या चर्चांना कधीही पूर्णविराम मिळताना दिसत नाहीये। सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या महायुतीत नेतृत्व बदलाच्या चर्चा वेळोवेळी रंगत असतात। अशातच ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या नव्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांचे वारे वाहत आहेत। देवेंद्र फडणवीस 2029 पूर्वी देशाचे पंतप्रधान होतील आणि त्यानंतर बावनकुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असा दावा राऊतांनी केलाय। याचबरोबर एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री होण्याची संधी मिळणार नाही असंही त्यांनी म्हटलं। त्यामुळे महायुतीतल्या अंतर्गत समीकरणांवर नव्याने चर्चा झाली आहे। राऊतांच्या दाव्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांनीही टोला लगावला। फडणवीस हे 2034 पर्यंत मुख्यमंत्री राहतील अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली। मला जे चित्र दिसतंय त्यानुसार विदर्भातले चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी योग्य नेते मला नेहमी दिसतात। सगळ्यांशी संवाद ठेवणारे, सांभाळून घेणारे। एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाहीत। त्या क्षणी ज्येष्ठ मंत्री म्हणून जर ते केंद्रात गेले, आम्ही तर म्हणून मुख्यमंत्री व्हा, आपलं प्रधानमंत्री व्हा 2029च्या आधी। दिल्लीला जाणार आहे असं विरोधक म्हणताय वारंवार। फडणवीस दिल्लीला जाणार असं म्हणतात, देशाचं नेतृत्व करणार असं म्हणतात। मी परवाच गेलो होतो दिल्लीला। तर या सगळ्या प्रतिक्रिया येताना ज्यांचं नाव आता चर्चेत आलंय ते मंत्री बावनकुळे नेमकं काय म्हणतात यावर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। अष्टपैलू कर्तृत्वाचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत। राज्याला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहावे ही 14 कोटी जनतेची भावना आहे। आणि मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगेल, या राज्यामध्ये 2034 पर्यंत देवेंद्रजी फडणवीसच मुख्यमंत्री राहणार आहे। तर देशामध्ये देवेंद्र भाऊ आणि राज्यात एकनाथ शिंदेंनी नेतृत्व करावं असं आमदार बच्चू कडूंनी म्हटलंय, ज्यावर आमदार प्रवीण दरेकरांनी टीका केली आहे। सगळ्या महाराष्ट्राच्या मराठ्यांचं राज्य दिल्लीभर नाही देशभर होतं आणि मग हे एक मराठे म्हणून तिथं जावं आणि देशाचा नेतृत्व करून महाराष्ट्राचं उज्ज्वल स्वप्न पूर्ण केलं पाहिजे अशा प्रत्येकाच्या अपेक्षा आहे। एकनाथजी शिंदेशिवाय आहे कोण? ज्यांनी एवढा मोठा उठाव केला नसता तर पार्टी बदलली नसती, सत्ता बदलली नसती तर आज सत्तेत भाजप शिवसेना इथं दिसली नसती। अजूनही ते महायुतीच्या घटक पक्षाचे आहे त्याचं भान आणि जाणीव त्यांना त्या ठिकाणी नाही आहे। त्यांनी आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावं, कोण व्हावं याविषयी बोलण्याचा नक्कीच त्यांना अधिकार आहे आणि प्रत्येक पक्ष आपल्या नेत्याविषयी भूमिका बजावत असतो। पण देवेंद्रजींनी कुठे जावं आणि कुठे राहावं, ना त्यांची लायकी, ना त्यांची प्रगल्भता, ना तेवढी समज बच्चू कडून आहे।